नमस्कार. जलसंपदा भरती अंतर्गत यापुढची प्रोसेस कशी असणार आहे, तर या संदर्भातला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर लक्षात घ्या, सदरच्या आन्सर कीचे ऑब्जेक्शन घेऊन अंतिम निकाल आता तुम्हाला माहिती असेल की किती गुण मिळाले ते. तर लवकरच पोर्टलवरती अंतिम निकाल म्हणजेच यामध्ये पाहू शकता की तुमचं जे नॉर्मलायझेशन स्कोर आहे यामध्ये ज्यांची काठिण्य पातळी प्रश्नांची अधिक होती अशांचे गुण वाढतील आणि ज्यांची काठिण्य पातळी प्रश्नांची कमी होती अशांचे गुण कमी होतील. तर अशा प्रकारे यापूर्वीच पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यामध्ये एकत्रित गुण याद्या प्रत्येक पदानुसार प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तर यानंतर जो संपूर्ण निकाल आहे त्या निकालाची एकत्रित प्रत्येक पदानुसार ज्या PDF फाईल आहेत त्यामध्ये नॉर्मलायझेशन स्कोर आणि एकत्रित स्कोर अशा याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. आणि त्यानंतर प्रत्येक कॅटेगरी वाईज ज्या जागा आहेत त्याच्यानुसार पात्र उमेदवारांची यादी आणि त्यानंतर मेरिट लिस्ट अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्र पडताळणीचं शेड्यूल प्रसिद्ध होईल. तर अपेक्षित आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सदरची जी मेरिट लिस्ट आहे ती पोर्टलवर येण्याची शक्यता आहे. तर लक्षात घ्या, सदरची मेरिट लिस्ट आल्यानंतर सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती दिल्या जातील आणि त्यामुळे सध्याचा जो स्कोर आहे तर स्कोरमध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या कन्फर्म तुमचं सिलेक्शन होईल की नाही तर या संदर्भात कोणतीही अपडेट देता येणार नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.